उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञ कर्म। नमस्कार, आज आपण पाहतोय पोह्यापासून एकदम टेस्टी, हेल्दी आणि एकदम वेगळी अशी रेसिपी. करायला अगदी सोपी आहे, स्टीम वडे. चला तर पाहूया. याच्यासाठी मी 2 वाट्या पोहे घेतलेत. घरातलीच एखादी वाटी घ्यायची आहे आणि त्याच्याने आपण हे माप घ्यायचं आहे. पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. 2 ते 3 वेळा मी पोहे स्वच्छ धुवून घेतलेत आणि मग पोहे बुडतील एवढं त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे. साधारण 1 वाटी पाणी घालून हे पोहे भिजत ठेवलेत. 5-10 मिनटं पोहे भिजवून घ्यायचे. 5 मिनटानंतर पोहे छान भिजलेत. ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीने पाव वाटी रवा घेतला आहे. रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. रवा बाजूला ठेवते आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात मी आता पोहे बारीक करून घेते आहे. हे पोहे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आहेत आणि लागलं तर 1 चमचा पाणी घालायचं आहे, नाही तर पाणी न घालता हे पोहे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. हे याप्रमाणे हे पोहे मी वाटून घेतलेत. हे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि राहिलेले पोहे याच्यामध्ये परत बारीक करून घेते. पोहे वाटताना थोडंसं जड जात असेल तर अगदी 1 चमचा त्याच्यामध्ये पाणी घाला. कमीत कमी पाणी वापरून हे पोहे आपण घट्टसरच असे वाटून घेतलेत. सगळे पोहे वाटून काढलेत आणि याच्यामध्ये आपण जो रवा बारीक करून घेतला आहे तो रवा घालायचा आहे. चवीपुरता मीठ घालायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्यात त्या घालायच्यात आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये आणखीन मसाले घालायचे असतील तर घालू शकता, पण मी हे सिम्पलच करते आहे. हे आता हे व्यवस्थित मी भिजवून घेते आहे. रवा जो आहे तो या पोह्यामध्ये असलेलं थोडंफार जे पाणी आहे ते सोक करून घेईल आणि छान असं हे पीठ मळलं जाईल. एकीकडे पाणी गरम करत ठेवते आहे. 2 ग्लास पाणी घालून मी एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करत ठेवलं आहे. चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे, पण माझ्याकडे केळीची पानं होती म्हणून मी त्याला तेल लावून घेतलं आहे. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला किती मोठा वडा करायचा आहे त्याप्रमाणे पिठाचा गोळा घ्यायचा आहे. हातावर छान तो गोल मळून घ्यायचा आहे आणि थोडासा त्याला हातावर प्रेस करून चपटं करून घ्यायचं आहे आणि आपल्या एका बोटाने त्याला होल करून घ्यायचं आहे. आपण उडीद वड्याला कसं होल करतो तसं होल याला आलं पाहिजे. हे याला व्यवस्थित होल करून घेतलं आहे. हा असा आपल्याला वडा तयार करून घ्यायचा आहे. पण वाफेसाठी जी चाळण तयार करून ठेवली त्याच्यामध्ये वडे ठेवून घेते आहे. याचप्रमाणे सगळे वडे मी करून घेते आहे. वडा घ्यायचा आहे, त्याला थोडंसं प्रेस करून चपटं करून घ्यायचं आहे. आपल्या बोटाने त्याला होल करायचं आहे आणि सगळे वडे तयार करून घ्यायचे. आता हे वडे वाफेकडचं पाणी माझं छान उकळी आली आहे पाण्याला आणि त्याच्यावर हे सगळे वडे जे तयार करून झालेत ते मी ठेवून घेते आहे आणि हाय फ्लेमवर याला आपल्याला साधारण 12 ते 15 मिनटं वाफ घ्यायची आहे. 12-15 मिनटानंतर याला छान वाफ आली आहे. वाफेवर वडे छान शिजले गेले. याचा रंगही थोडा बदलला आहे. याला आता थंड करून घ्यायचं आहे आणि मग हे वडे मस्त अगदी हलके फुलके तयार झालेत. अगदी सॉफ्ट असे आहेत. हे असेही खायला छान लागतात, पण मी याला थोडी फोडणी करून घेते आहे. 1 चमचाभर तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि कढीपत्ता घातला आहे. 2-3 लाल मिरच्या घालायच्यात आणि याला छान परतवून घ्यायचं आहे. मी याच्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये मसाले घालू शकता, पण हे नुसतं प्लेन जरी असं परतून घेतलं हळद घालून तरीसुद्धा हे खूप छान लागतं. आता याच्यामध्ये थोडेसे मी तीळ घालते आहे. तीळ घातल्यामुळे याच्यामध्ये मस्त हे असं तिळाचा क्रंच छान लागतो खायला. आता हे 2-3 मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि याच्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. हे असंही खायला खूप छान लागतं. याच्याबरोबर चटणीचीही गरज नाही किंवा मग तुम्ही सॉस, चटणी, शेजवान चटणी कशाबरोबरही खाऊ शकता. या पद्धतीने पोहे म्हणजेच स्टीम वडे तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. राधे राधे.